आदरणीय बापूंसह संपूर्ण व्यासपीठ आणि समोर उपस्थित असणारे माता भगिनी, बंधुतुल्य सर्व उपस्थित गण, यशवंत व्याख्यानमालेच्या या दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त या ठिकाणी उपस्थित राहण्याचा मला योग आला। गेले 10 वर्ष या कार्यक्रमाचा आपण सर्वजण आस्वाद घेत आहात। एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्ञानग्रहण, रसग्रहण करत असताना 10 वर्ष पूर्ण होणं हे श्रोत्याच्या परिपक्वतेचं एक स्टेज आलेली आहे असं नेहमी मानलं जातं। सुरुवातीलाच उल्लेख केल्याप्रमाणे जिल्हा परिषदेच्या एका शाळेमध्ये जे काही छोटं मोठं आम्ही काम केलं, त्या कामाचा आपणाकडून हा गौरव होत आहे आणि त्या गौरवाच्या निमित्तानं पहिल्यांदा मी, माझे ग्रामस्थ आणि पाबळेवाडीच्या शाळेतली आमची सगळी मुलं यांच्या वतीनं संयोजन समितीचं मी पहिल्यांदा या ठिकाणी आभार मानतो। आज मला सांगण्यात आलं की खूप सारे शिक्षक आहेत, व्यवस्थापन समितीची माणसं आहेत, राजकारणामध्ये राहून शिक्षणाचा प्रामुख्याने विचार करणारी माणसं या ठिकाणी आहेत आणि त्या दृष्टीने वाबळेवाडीच्या शाळेचा इतिहास या ठिकाणी मांडण्यासंदर्भात मला सांगितलं गेले। हा इतिहास सुरू होतो साधारण 2012, 15 ऑगस्ट 2012। त्या शाळेमध्ये जुलै 2012 रोजी गेलो आणि मुलांच्या बरोबर काम चालू केलं। मुलांच्या बरोबर काम चालू करत असताना त्या सुरुवातीला फक्त मुलांबरोबर काम करण्यापाठीमागे एक उद्देश असा होता, जर मी सुरुवातीला त्या लोकांपर्यंत पोहोचलो असतो, त्यांना माझ्या मनातल्या काही कल्पना सांगितल्या असत्या, कदाचित असंही झालं असतं की हे फक्त बोलणारे दिसत आहेत, कुणी विश्वास ठेवत नाही अशा वेळेस लवकर। पण हेच काम जर मुलांबरोबर मी सुरू केलं, मुलांचा विश्वास जिंकला, मुलांची मनं जिंकली, त्यांच्या अंतर्मनावर मी जर ताबा घेतला, त्यांच्याबरोबर ज्या उद्देशाने ती मुलं शाळेत येत आहेत ते काम त्यांच्याबरोबर जर मी व्यवस्थितपणे माझं केलं, उद्देश 2च असतात, एक म्हणजे त्यांची गुणवत्ता चांगली झाली पाहिजे आणि दुसरा उद्देश असतो पालकांचा मुलांना शाळेत पाठवताना की त्यांच्या माणूस म्हणून त्यांची जडणघडण चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे। ह्या 2 उद्देशांच्या वर जर मी माझं मनापासून काम केलं तर ही मुलं घरी जाऊन आपल्या शाळेबद्दल, आपल्या गुरुजींबद्दल, आपल्या बाईंबद्दल खूप सारं बोलतात। कधी एकदा मी घरच्यांना माझ्या गुरुजींबद्दल सांगते असं त्यांना होतं आणि त्यातूनच गुरुजीची प्रतिमा कानाकानाने आकार घेत जाते। गुरुजी म्हणजे नेमकं काय हे गावामध्ये उभं राहत जातं, माणसांच्या मनामध्ये उभं राहत जातं आणि ते एकदा झाल्यानंतर, कारण मुलांचे जे मेसेज असतात हे फार विश्वासार्ह असं समजलं जातं। शिक्षकांनी कितीही सांगितलं त्याच्यावर कोणी विश्वास ठेवील अशी सध्याची परिस्थिती राहिलेली नाही, पण मुलांनी जर सांगितलं तर त्याच्यावर फार विश्वास ठेवला जातो।
आणि त्या पद्धतीने काम करत असताना मग गावातली जी लोक आहेत ती शाळेमध्ये यायला सुरुवात झाली. गुरुजी आपण असं करूया, गुरुजी आपण तसं करूया, असं बोलणं सुरू झालं. सुरुवात करत असताना 2 या ठिकाणी दिसत आहेत, 2 पडक्या खोल्या आणि 32 मुलं. हा 2012चा आमचा इतिहास, ही आमची सुरुवात. तिथं बदली होऊन रुजू होण्यासाठी गेलो. जो शिक्षक तिथून बदलून गेला होता आणि त्याच्याकडून मी चार्ज घेणार होतो बापू, त्या शिक्षकाने मला सांगितलं, बरी झाली शाळा निवडली, इथं काय फारसं कुणी येत नाही. मनात म्हणलं, अरे बाबा येत नाही हे तर दुःख नाही, आणि ह्या आनंदाने कसं सांगतोस. बत्तीस मुलांच्या बरोबर काम सुरू केल्यानंतर माझी अगोदरची शाळा खूप चांगल्या लेवलवर गेलेली होती. मी प्रशासकीय बदलीने ह्या शाळेत आलो होतो. अगोदरच्या शाळेमध्ये अजून 1 वर्ष जर मिळालं असतं तर सगळ्या सिस्टम तिथं उभ्या राहत होत्या. 11 वर्ष तिथं काम केलं होतं आणि त्यानंतर ह्या शाळेमध्ये बदलून आलो. सुरुवातीला तर थोडा वेळ असंही वाटलं की एका चांगल्या शाळेतून आपण इथं आलोय. ती मोठी शाळा होती, छोटी शाळा आहे, तिथं खूप काही केलेलं होतं, इथं सगळंच करायचं बाकी. पण बदली हा आपल्या अविभाज्य भाग आहे आपल्या जीवनातला. जर आपण असं म्हणायला लागलो आणि एक्स्ट्रा काहीतरी स्पेशल आपण आपल्यासाठी काही डिमांड करायला लागलो तर ते शक्य होणार नाही. त्यांनी व्यवस्था खिळखिळे होते. दुसऱ्या क्षणाला तो विचार सोडून दिला आणि मनात असं आणलं की छोटी आहे ना, हिलाच मोठी करू. आणि हे करण्यासाठी शासन, प्रशासन, पदाधिकारी इकडं फार प्रयत्न करण्यात म्हटलं अर्थ नसतो, कारण तिथं फार वेळ जातो आणि आपली दिशा सुद्धा भरकटायची शक्यता असते. मग कुणाबरोबर काम करायचं तर ज्यांची मुलं शिकतात त्यांनीच काम करायचं. त्यांना कसं कामात आणायचं, त्यांच्या मुलांबरोबर असं काम करायचं की ही माणसं आपल्या पायाने शाळेत चालत आली पाहिजे. त्यांना वाटायला लागलं नंतर की अरे शाळेत काहीतरी चांगलं चाललंय, आपली मुलं आपल्याला शाळेबद्दल खूप सांगतायत, शाळेत काहीतरी बदल होतोय आणि तो बदल सकारात्मक होतोय, प्रत्येकाला जाणवायला लागलं. प्रत्येक जण हळूहळू शाळेत यायला सुरुवात झाली. जिथं कुणी येत नव्हतं असं सुरुवातीचे गुरुजी म्हटले होते, प्रत्येक जण शाळेत यायला लागला, प्रत्येक जण काहीतरी कल्पना मांडायला लागला. आणि जशी सुयोग्य परिस्थिती निर्माण झाली तशी 15 ऑगस्ट 2012 रोजी आम्ही ग्रामसभा घेतली. आता म्हणायला ग्रामसभा हा फार मोठा शब्द आहे, पण आमच्या वाबळेवाडीत 50-60 घरं आणि 350 लोक. एक हाक मारली तर सगळ्या घरी पोहोचते आणि सगळी माणसं शाळेत येतात. याला आम्ही ग्रामसभा म्हणतो. पण ह्या ग्रामसभेमध्ये आम्ही फार सविस्तर चर्चा केली. मी म्हटलं प्रत्येक जण शाळेत येत आहे तुम्ही आणि सांगताय आपण हे करू ते करू, पण अशा छोट्या छोट्या गोष्टी करण्यापेक्षा आजपासून 15-20 वर्षानंतर ही मुलं जगाच्या बाजारपेठेत जाणार आहेत आणि वाबळेवाडीच्या एका छोट्या शाळेत शिकून आले, ग्रामीण भागात शिकून आले. आपलं छोटंसं गाव, सगळी माणसं शेतीवर उदरनिर्वाह करणारी अशा शाळेतून शिकून आलेत म्हणून त्यांना काही बाहेर जाऊन सहानुभूती मिळणार नाही. पुण्या मुंबईतून आलेली मुलं, दिल्ली कलकत्त्यावरून आलेली मुलं, त्यांच्याशी यांना स्पर्धा खेळायची. इतकंच काय, जग हळूहळू छोटं होत चाललंय, त्या जगातून आलेल्या मुलांबरोबर यांना स्पर्धा करायची आणि त्या मुलांना मिळणारं सगळं एक्सपोजर, त्या मुलांना मिळणाऱ्या सगळ्या साधन सुविधा, त्याच्या तुलनेत आपल्या मुलांना मिळणाऱ्या या शाळेमध्ये मिळणारं वातावरण, ह्या सगळ्याचा जर विचार केला तर मग आपली मुलं तिथं टिकणार नाहीत आणि सहानुभूती तर मिळणार नाही. यांना पुढे जायचं असेल तर दुसऱ्याशी स्पर्धा करूनच पुढे जावं लागणार आहे. आणि स्पर्धा करत असताना ते वातावरण दिल्याशिवाय, त्या साधन सुविधा दिल्याशिवाय आपण या मुलाकडून अपेक्षा करू शकणार नाही. तर ठीक आहे, आपण आता असं जर म्हटलं की पूर्वीच्या काळात ढाली तलवारीने लढत होते,
मग आताही ढाली तलवारी पुरवा मिलिटरीला, शक्य नाही. काळ बदलत चाललाय, तसं आपल्यालाही बदलायला पाहिजे, साधनं पण बदलायला पाहिजे. मग ह्या मुलांसाठी पुढच्या 20 वर्षाचा विचार करून आज आपल्याला शाळा कशी बनवावी लागेल, त्यांच्या हातामध्ये आज आपल्याला काय द्यावं लागेल, ह्या सगळ्याचा विचार तिथं आम्ही मांडला. 1.5-2 तास आमची ग्रामसभा चालली होती. ही मंडळी फार चांगली आहेत. पहिल्याच बैठकीमध्ये सगळं ठरलं आणि 7-7.5 लाख रुपये गोळा झाले. जमा झालेले पैसे मला सांगितलं, गुरुजी राहू द्या तुमच्याकडे. म्हणलं नाही, माझ्याकडे नाही ठेवायचे पैसे. नाही, काय हरकत नाही, आमचा तुमच्यावर विश्वास आहे. मला अजून ओळख पुरेशी नाही, मग विश्वास कसा आला? आणि हे बोलण्यापाठीमागे माझा एक उद्देश पण होता. मगाशी संयोजकांनी सांगितलं की अर्थकारण हा कित्येक कामं बंद करण्याला कारणीभूत ठरलेला भाग आहे. काही झालं तरी अविश्वासाचा जो एक पार्ट असतो तो शाळेपर्यंत येऊन नाही द्यायचा. पारदर्शकता हा आपल्या कामाचा अविभाज्य भाग असला पाहिजे. पण हे पैसे जे आमचे आता इथं 2 ग्रामस्थ आलेले आहेत, ते आणि आणखी 2 ग्रामस्थ आहेत, यांच्या जॉईंट अकाउंटवर हे सगळे पैसे ठेवायचे ठरवले. ज्यांच्या नावावर पैसे असतात बापू, त्यांना पैसे खर्च करण्याचा अधिकार नसतो. पैसे खर्च करायचे असतील, एखादी वस्तू आणायची असेल, तर त्याच्यामध्ये माहिती असलेल्या माणसांना जायचं असतं आणि कुठं ती वस्तू चांगली मिळेल, कुठं स्वस्त मिळेल हे त्यांनी पाहायचं. त्यांनी ठरवल्यानंतर यांनी तिथं चेक द्यायचा, ती वस्तू शाळेत येते. ती वस्तू शाळेत आली की मी यांना रिसीट देतो, ही वस्तू मला पोहोचली. काम करत असताना असं सोशल ऑडिट पूर्ण होत. आजपर्यंत वाबळेवाडीच्या शाळेमध्ये कोट्यवधी रुपयाची कामं झाली, पण ह्या पद्धतीमुळं आजपर्यंत मागच्या 7 वर्षामध्ये कुणी साधं एक बोट सुद्धा आमच्याकडे कधी केलेलं नाही. सुरुवात झाली आमच्या कामाला. टॅबलेट आणायचे होते, कारण कम्प्युटरचं युग आणि येता काळ हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा काळ असणार आहे. ह्या गोष्टी जर मुलांना शिकायच्या असतील, शिकवायच्या असतील, तर त्या पद्धतीचं साहित्य मुलांच्या हातामध्ये पाहिजे. टॅबलेट आणायचे ठरले. टॅबलेटसाठी 1,20,000 रुपये लागणार होते. लगेच उपलब्ध कसे व्हायचे, कारण बाकीच्या पैशाचं नियोजन झालेलं होतं. ह्या मंडळींनी यात्रा होती समोर आणि एक तमाशा ठरवला होता 1,25,000 रुपयाचा. 5,000 रुपये त्याला ऍडव्हान्स पण दिले होते. तत्काळ निर्णय झाला, तमाशा कॅन्सल करू, ते 5,000 सोडून द्या आणि 1,20,000चे टॅब आणू. तेव्हापासून आज तागायत शाळेच्या कामासाठी सगळेजण एक लोक चळवळ असल्यासारखं झटतायत. सगळे यात्रा बंद केलेल्या आहेत ह्या माणसांनी. 5 वर्ष झाली यात्रा नाही त्या वाडीत. पाहुणे मंडळींना जेवायला घालत नाहीत. गणपती उत्सव असू द्या, नवरात्र उत्सव असू द्या, साधेपणाने साजरा केला जातो. उरलेले सगळे पैसे शाळेच्या कामासाठी वापरले जातात. सत्ता बंद झाला गावातला. यांचा एक निर्णय ठरलेला आहे की बाकीच्या मंदिरांचं काही करण्यापेक्षा आता फक्त ज्ञान मंदिर, त्याच्यासाठी सगळं आयुष्य द्यायचं. आमचं काम सुरू झालं. कामाबरोबर आमची गुणवत्ता पण वाढत होती. जी मुलं आमच्या वाडीतली इंग्लिश मिडियमला जात होती, खाजगी शाळेमध्ये जात होती. आमचे भगवानांना वाबळे आहेत, सध्याचे शिक्रापूरचे उपसरपंच आहेत. ते आले शाळेमध्ये त्यावेळेस आणि म्हटले, गुरुजी आता तुम्ही आलेले, आपण ज्यांची मुलं बाहेर जातात शाळेला त्यांच्या घरी जाऊ आणि त्यांना सांगू की आता तुमची मुलं या शाळेत घाला. मी म्हणलं, आपल्याला ही मुलं ह्या शाळेत येतील, आपल्या शाळेत येतील, पण अशा पद्धतीने आपल्याला त्यांना आणायचं नाही. आपण आपल्या शाळेची व्यवस्था, शाळेची प्रगती अशा पद्धतीने करू की आपोआप ही माणसं आपल्या मुलांना घेऊन आपल्या शाळेमध्ये येतील.
त्या पद्धतीने आमचं काम सुरू झालं. गुणवत्ता खूप चांगल्या पद्धतीने चाललेली होती. शाळेचं काम पण उभं राहत होतं. आणि हे सगळं होत असताना मुलं वाढायला लागली. पहिल्या वर्षी 32 मुलं होती, दुसऱ्या वर्षी ती 67 झाली, तिसऱ्या वर्षी 149 झाली, चौथ्या वर्षी 224 झाली. एक वर्षाची बॅच आमची बाहेर गेली. त्या बाहेर गेलेल्या मुलांना आमच्या ज्या पद्धती आम्ही विकसित केलेल्या होत्या शाळेमध्ये, त्याच्यापेक्षा वेगळी शिक्षण पद्धती दुसऱ्या शाळेमध्ये जी मिळाली, ती मुलांना आमच्या ती सूट होईना. त्या मुलांना ती त्यामध्ये आमची मुलं रमेनात. मग आता काय करायचं, तर काही उद्देश आम्ही ठरवलेले होते. ह्या मुलांना ह्याच शाळेत शिकवायचं, इथंच वर्ग वाढवत चालायचं. आम्ही ठरवलं, निर्णय घेतला आणि पुढच्या 4 वर्षामध्ये आमचे 3 वर्ग वाढले. 224 मुलं असताना शाळा 7वी पर्यंत आलेली होती. शिक्षक मात्र शाळेत 2च होते. 2 शिक्षक, 224 मुलं आणि 7वी पर्यंतचे वर्ग. हे कसं वाटतं हे समीकरण? कसंच न जुळणारं समीकरण. पण असंही असताना आमची माणसं, आमची शिक्षक कधीही प्रशासनाकडे आमचा कुठलाही तक्रार अर्ज गेला नाही. आम्हाला शिक्षक द्या, नाहीतर आम्ही शाळा बंद करू, असं करू तसं करू, कधीच असं झालं नाही. आम्ही ठरवून घेतलं होतं की जी सिच्युएशन आहे आत्ताची, हे संकट आहे असं जरी आपण समजलो तर याला आपण संधी समजू आणि याच्यावर काम करू. कमी शिक्षकांच्यात मोठी शाळा कशी चालवता येते अशी काही सिस्टीम आपण डेव्हलप करू. त्यानुसार आम्ही काम करत गेलो. फक्त सांभाळली नाहीत मुलं आम्ही शिक्षकांनी, 2 शिक्षकांसह. ही मुलं फक्त आपण जर विचार केला तर असं आहे फक्त की मुलं शाळेत येतील आणि दिवसभर सांभाळायचे आणि घरी पाठवायचे, एवढंच करू शकतो ना. हे न काढता 2 शिक्षक आणि एवढी सगळी मुलं, 7वी पर्यंतची शाळा. त्या वर्षी पुणे जिल्ह्यातली एक गुणवत्ता विकास कार्यक्रम जो असतो, शिक्षकांना आमच्या माहिती आहे, त्या गुणवत्ता विकास कार्यक्रमामध्ये शाळा मूल्यांकन असतं. त्या शाळा मूल्यांकनामध्ये ही शाळा पुणे जिल्ह्यातल्या 4,500 शाळांमध्ये पहिली आली. जे काही तिथं प्रयोग केले, मग आम्ही विषय मित्र म्हणून काही संकल्पना पुढे आणल्या. 12 मुलांना बरोबर घेऊन आम्ही मुलांच्या बरोबर, इतर मुलांच्या बरोबर काम केलं. शिकत गेलो, आम्हीही शिकत गेलो त्यांच्या बरोबर. विषय मित्र ही फार मोठी संकल्पना आमच्यासाठी सापडली, जी आज म्हणजे कमी शिक्षक असणाऱ्या शाळेमध्ये. मग कमी शिक्षक कोणकोणत्या शाळेत असतायत आता, तर 4थी 5वी पर्यंत 2 शिक्षक असणं ही सिच्युएशन 70% शाळांमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये. तिथं ह्या कन्सेप्ट मधून, विषय मित्रांच्या कन्सेप्ट मधून ही खूप चांगली एक वरदान असं म्हणता येईल आपल्याला त्याला. ते वरदान आपल्या शाळांसाठी होईल, सिद्ध होईल अशी एक कन्सेप्ट आम्हाला त्यातून सापडली. एकात्मिक अभ्यासक्रम ही एक वेगळी कन्सेप्ट आम्ही तिथं सुरू केली. हे सगळं घडत असताना ज्या वेळेस आंतरराष्ट्रीय शाळा हा शासनाचा प्रोजेक्ट सुरू होणार होता आणि त्या संदर्भात आदरणीय नंदकुमार साहेबांकडून आम्हाला सांगण्यात आलं होतं की असा प्रोजेक्ट सुरू होतोय, तुम्ही चांगलं काम करताय, तर त्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही सहभागी असले पाहिजे. त्याच्यामध्ये मुख्य अडचण आमच्यासाठी अशी होती की आमची इमारत कमी होती. आम्हाला 2च खोल्या होत्या. 2 खोल्यांमध्ये हा सगळा कारभार आमचा चालायचा. आता इमारत बांधली पाहिजे. इमारत बांधली पाहिजे हे डोक्यात आल्यानंतर दुसऱ्या दिवशी एक व्हिजिट आली होती आर्ट ऑफ लिव्हिंगच्या बरोबर, बँक ऑफ न्यूयॉर्कची. त्या बँक ऑफ न्यूयॉर्कच्या व्हिजिटमध्ये जी काही माणसं होती, अमेरिकेची माणसं होती, आणि त्यांनी ही मुलं कशी शिकतायत, कोणत्या पद्धती इथं विकसित झाल्यात, हे सगळं पाहत पूर्ण शाळेला त्यांनी पाहिलं. आणि त्यांनी असं सांगितलं की आमच्याकडे एक इंटिग्रेटेड लर्निंग हा जो प्रकार नवीन विकसित होतोय त्याचा काही भाग आम्हाला याच्यामध्ये दिसतोय. खूप चांगल्या पद्धतीने काम चाललंय. आम्हाला या शाळेसाठी काही मदत करायची, तर ते आम्ही काय करू शकतो. 15 ऑगस्ट 2012च्या मीटिंग मध्ये आम्ही ठरवलं होतं की 2 अटी होत्या आमच्या
शाळा आपल्याला विकसित करायची. पहिली अट, विकसित करत असताना ती ज्यांची मुलं इथं शिकतात त्यांनीच विकसित करायची, बाहेरून कुणाचंही काही घ्यायचं नाही. दुसरी अट अशी होती की जे काही श्रमदानाने जे काही काम करायचंय आपल्याला, हे श्रमदानातून आपण आपलं करायचं. त्यासाठी लेबर म्हणून किंवा बाहेर पैसे जातील असं आपण शक्यतो टाळायचं. अशा 2 अटींच्या वर आमचं काम चालू होतं. आणि याच्यामध्ये कारण असं होतं की हे ज्याचं त्यांनी केल्यामुळं त्या शाळेबद्दल एक जिव्हाळा तयार होतो प्रत्येकाला. आणि त्या जिव्हाळ्यातून, त्या अटॅचमेंट मधून शाळा हा माझा विषय, ही माझी शाळा आहे, त्या शाळेच्या अडीअडचणी ह्या माझ्या अडीअडचणी आहेत, असं आमच्या प्रत्येक ग्रामस्थांच्या मनापर्यंत पोहोचवता आलं आम्हाला त्या कामातून. दिवसभर आपापलं काम करून ही मंडळी रात्रीची गोळा व्हायची आणि रात्री 1-2 वाजेपर्यंत शाळेचं काम चालायचं. ज्याला जे काम येतंय, ज्याचं जे स्किल आहे, त्या स्किलची जी कामं तिथं पेंडिंग आहेत ती कामं ही माणसं करायची. आणि हे होत असताना सगळ्यांना असं समान एक रकमी अशी काही देणगी वगैरे द्यावी लागेल वगैरे असा प्रकार नव्हता. जसं मी सांगितलं की यात्रा बंद केली, मग दरवर्षी जी व्यक्ती, जे कुटुंब यात्रेसाठी किती खर्च करतात तेवढाच खर्च त्याने द्यायचा. कोण 25,000 करत असेल त्याने 25,000 द्यायचे, कोण 2,000 करत असेल त्याने 2,000 द्यायचे. आणि हे पैसे सगळे ह्या खात्यावर असायचे आणि त्यातून सगळा हा कारभार चालायचा. ज्याच्याकडे द्यायला पैसे नाही, तो कोणी गवंडी असेल तर तो बांधकाम करायचा, कोणी फॅब्रिकेशनचं काम करणारा असेल तर तो फॅब्रिकेशनचं काम करून द्यायचा. अशा पद्धतीने सगळं शाळेचं रिनोव्हेशन आणि ती सगळी कामं अशी चालली होती. हे काम करत असताना ज्यावेळेस नवीन काम सुरू व्हायचा विषय आला, त्यावेळेस बांधकाम जे शाळेत आज आपण पाहतोय, काचेच्या इमारती वगैरे आपल्याला इथं दिसतात. जर सरळ सरळ आरसीसीचं बांधकाम आपण त्या ठिकाणी केलं असतं तर फार काही म्हणजे ते चुकीचं वाटलं नसतं. पण अशाच पद्धतीची बांधकामं आपण किती वर्ष करायची? त्याला काहीतरी ऑप्शन आपण देऊ शकतो का? कारण शिक्षण हा जसा आमच्या जिव्हाळ्याचा विषय होता सगळ्यांचा, तसं पर्यावरण हा सुद्धा आमच्या जिव्हाळ्याचा विषय होता. आणि एक लक्षात आलं होतं, ही मुलं ज्यावेळेस 3-4 वर्ष आमची मुलं बाहेर बसत होती, झाडाखाली बसत होती, परांड्यात बसत होती, शेडनेट मध्ये बसत होती, आणि वर्ग 2च, ग्रुप मात्र 12 असायचे. मला असं वाटलं की प्रत्येक दिवशी मुलांची नाराजी होणार की सगळेजण म्हणणार आम्हाला वर्गात, आमच्या ग्रुपला वर्गात बसायचंय, आणि आपण मात्र 2च ग्रुपला वर्गात बसू शकतो, बाकीचे ग्रुप बाहेर बसणार. पण झालं उलट, 3 वर्ष एकही ग्रुप म्हणला नाही मला वर्गात बसायचं. एक गोष्ट त्यातून लक्षात आली की ह्या मुलांना वर्गात बसायला, आपण ज्या वर्ग खोल्या बांधतो ना त्याच्यात बसायला या मुलांना आवडत नाही. काय कारण असू शकेल याच्यावर आम्ही विचार केला, तर कदाचित बाहेर बसण्यातलं एक स्वातंत्र्य असतं, पारदर्शकता असते, निसर्गाशी जवळीक असते, मोकळी हवा, चांगला उजेड, ह्या सगळ्या गोष्टी असतात. मनमोकळ्या पद्धतीने मित्रांच्या बरोबर बसण्यातला एक वेगळा आनंद असतो. हे सगळं याच्यासाठी कारणीभूत असलं पाहिजे असं वाटलं. पण मग आपले 3 ऋतू, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, सलग आपण वर्षभर मुलांना बाहेर बसवू शकत नाही. मग जे स्ट्रक्चर बांधायचंय याच्यामध्ये आपण काय बदल करू शकतो की ज्यामुळं ही मुलं जरी वर्गात बसली तरी यांना फिलिंग मात्र असं येईल की आपण बाहेर बसलोय. मग मुलांच्याही काही कल्पना आम्ही त्याच्यामध्ये घेतल्या. मुलांच्या कल्पना आम्ही नेहमीच विचारात घेतो. आमच्या शाळेच्या यशा पाठीमागे जर असं तुम्ही विचारलं की याची गुरुकिल्ली काय, तर एकच गुरुकिल्ली आम्ही मुलांचा ऐकतो. मुलांनी सांगितलं आत बसलं तरी बाहेरचं दिसलं पाहिजे. मग काचेच्या भिंती आल्या, मोकळी हवा पाहिजे, स्लायडिंग आलं,
झाडाखालच्या सावलीसारखी सावली पाहिजे. मग 2 छतं आली वरून, एक पॉलिकार्बोनेटचं, एक टेन्साईल मेम्ब्रेनचं. मुलांनी सांगितलं कोणत्याही बाजूने उठून निघता आलं पाहिजे, बाहेर पडता आलं पाहिजे. म्हणजे त्यांच्या सूचनेतली गंमत बघा इथं. ते असं म्हटले ना की कोणत्याही बाजूने आत येता आलं पाहिजे. स्लायडिंग डोअर आले, खाली बसायचे तर खाली बसायला जागा आहे. अवघडून आले, वर बसायचे, वर बसायला जागा आहे. त्यांनी सांगितलं फळा एका दिशेला नाही पाहिजे रोज. मी त्याला कुतूहलाने विचारलं का बरं असं, तर म्हटले रात्रीची कधी जागा आली आणि शाळा वर्ग आठवला तर तीच भिंत दिसते, तोच फळा दिसतो आणि तिथं ती गुरुजी दिसते. रोज दिशा बदलते, रोज ठिकाणं बदलतात. हे सगळे जे त्यांच्या कल्पना होत्या ह्या एका डिझाईन मध्ये आम्ही मांडल्या. आणि हे डिझाईन करत असताना जसं मी सांगितलं की शिक्षणाबरोबर पर्यावरण सुद्धा हा जिव्हाळ्याचा मुद्दा होता. हे डिझाईन करत असताना हे जास्तीत जास्त पर्यावरणपूरक कसं होईल, वीट, वाळू, सिमेंट, खडी ह्या गोष्टींच्या ह्या पदार्थांसाठी काही ऑप्शन निघतील का. मग ते ऑप्शन निघले MS, त्यानंतर टफन ग्लास, UPVC, पॉलिकार्बोनेट, टेन्साईल मेम्ब्रेन. यातले बऱ्याचशा गोष्टी प्लॅस्टिक रियूज करून बनवलेले आहेत. जो प्रश्न असतो आपल्या पुढे की प्लॅस्टिक कसं डिस्ट्रॉय करायचं, तर त्याचा रियूज होऊन असे पदार्थ निर्माण होऊ शकतात. त्याच्यापासून शाळा उभी राहू शकते. कुठल्याही प्रकारचा ह्या शाळेला मेंटेनन्स नाही, कधी कलर करायचा नाही, भूकंपापासून अडचण नाही, जाळापासून अडचण नाही, काहीच नाही. आपली RCC ची इमारत 30 वर्षानंतर डिमॉलिश करावं लागते किंवा डिमॉलिश करा म्हणून सांगितलं जातं. ह्या इमारतीचं लाईफ स्पॅन आम्ही काढलं तर ते एकतर आधी कॅल्क्युलेटच होत नव्हतं. टफन ग्लास तिला कधी काय होत नाही, UPVC ला कधीच काय होत नाही, पॉलिकार्बोनेटला कधीच काय होत नाही. MS वापरलेलं 6 mm जाडीचं आहे, बाहेरून आतून कोटिंग केलेलं आहे, त्यालाही कधीच काय होत नाही. शेवटी स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी काढणाऱ्या इंजिनियरने त्याला 150 वर्ष अंदाजे लिहून टाकला आणि आमच्याकडे सर्टिफिकेट देऊन दिलं. 150 वर्षाचं लाईफ स्पॅन आहे त्याला. म्हणजे चाइल्ड फ्रेंडली तर झालीच, ही इमारत इको फ्रेंडली पण झाली. तर आमच्याकडे सुरुवातीला जागा नव्हती. आमच्याकडे एक 8 गुंठ्याचा सुरुवातीचा प्लॉट होता तो शाळेचा. त्याच्यामध्ये आम्ही मजले करायचे का याही विचारात होतो. पण म्हटलं जर समजा मजले केले तर हे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये राबवता येणार नाही. शाळे शेजारची जर जागा घेतली, भविष्यात उद्या इंटरनॅशनल स्कूल होईल, मोठी शाळा होईल, इतर मुलांना शिकण्याची संधी मिळेल. ग्रामस्थांकडे सहज खडा टाकून पाहिला. मी दुपारी 1:30 वाजता या लोकांना म्हटलं होतो की आपल्याला शाळा बांधायची आणि ती अशा पद्धतीची बांधायची, त्यामुळे आपल्याला जागा पाहिजे. आणि मग शाळे शेजारी ज्यांच्या जागा आहेत अशी एक 7-8 कुटुंब होत. ह्या मंडळींनी जर त्यांच्या ह्या जागा शाळेला दिल्या, सगळी मिळून साधारण 1.5 एकर जागा होती. तर अशा पद्धतीची एक अलौकिक, जगामध्ये अशी बिल्डिंग कुठं नसेल अशी बिल्डिंग आपण उभी करू शकतो. तुम्हाला मी सांगितलेलं खोटं वाटलं असतं, पण माणसं बरोबर आहेत म्हणून खोटं वाटून घेऊ नका. तुम्ही त्यांनाही विचारू शकता. मी त्यांना 1:30 वाजता सांगितलं, यांनी मला 4 वाजता सह्या करायला बोलवलं. त्याच दिवशी 1.5 एकर जागा शाळेच्या नावावर बक्षीसपत्र करून ट्रान्सफर करून दिली त्यांनी. शिक्रापूर एरिया येतो, MIDC आहे, दोन्ही बाजूला हायवे जातो. त्या 1.5 एकर जागेचं मार्केट व्हॅल्यू 5 ते 6 कोटी रुपये. अशी जागा शाळेला देणं हे काय दर्शवतंय आपल्याला, ह्या शाळेच्या प्रती ह्या लोकांच्या भावना कशा आहेत. यांना गणित कळत नाही असा विषय नाही. गणित त्यांना कळते, उलट चांगलं कळते. आपल्याला बेरीज वजाबाकीचं जर गणित कळत असेल तर त्यांना सरळ व्याज, चक्रवाढ व्याजाचं गणित कळते.
इमारत बांधत असताना बँक ऑफ न्यूयॉर्कने जरी सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला इमारत बांधून देतो, पण ह्या मंडळींनी जो नियम ठरवलेला होता तो आपलाच नियम आपण नाही मोडायचा म्हटले. ठीक आहे, फार मोठा खर्च आहे आणि आपल्या 50-60 घरांना तो न झेपणार आहे, पण पूर्णपणे यांचं काही घ्यायचं नाही म्हटले. मग ही इमारत करून देता येत ना, ते फाउंडेशन लेवल पर्यंत आपण आणून द्यायचं. कारण मालकत्वाची भावना असल्याशिवाय त्या सिस्टीम बद्दल तुम्हाला कधी जिव्हाळा निर्माण होऊ शकत नाही. फाउंडेशन लेवल पर्यंत आणण्यासाठी 25-30 लाख रुपये लागणार होते. त्याच्या खाली पाण्याच्या टाक्या बांधल्यात आम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या. हे सारे पैसे काही यात्रा बंद ठेवून उभे राहिलेले पैसे होते, बचत गटांनी त्यांचा नफा देऊन उभे केलेले पैसे होते, अशा पद्धतीने उभे राहिलेले पैसे होते. दुकानदारांनी उधारीवर मटेरियल देऊन हे काम करून घ्यायला मदत केली होती. अशा पद्धतीने हे सगळं काम उभं राहत होतं. संघर्ष असला पाहिजे. दरम्यानच्या काळात एक व्यक्ती आमच्या जवळ अशी येऊन गेली की तुमची फार सगळ्यांची धावपळ होते, मला ते बरं वाटत नाही, तुम्हाला पैसे किती पाहिजे सांगा आणि सगळे पैसे मी एकटा देतो. पुन्हा आमच्या सगळ्यांची मीटिंग झाली. असे आयते पैसे जर मिळाले तर आपली कामातली गंमत निघून जाईल म्हटलं. संघर्षातला जो आनंद असतो हा मला वाटत नाही दुसऱ्या कोणत्या गोष्टीतून मिळू शकतो. आणि आमच्या सगळ्या लोकांनाही ते पटलं. सगळेजण पूर्वीपासून आजपर्यंत सगळेजण संघर्ष करतोय, पण त्या संघर्षातला आनंद उपभोगतोय. संघर्ष करत नाही आम्ही, त्याच्यासाठी आम्ही कधी त्रासलेलो नाही, त्याचा कधी त्या संघर्षाचा आम्हाला कधी वीट आला नाही. उलट तो संघर्ष कायम आम्हाला हवा हवासा वाटला. आपण जितकी काही यशस्वी माणसांची, आदर्श माणसांची नावं घेऊ, ही सगळी संघर्षातून पुढे आलेली माणसं आहेत, हे आपल्याला निश्चित पाहायला मिळतं. मग आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये जर संघर्ष असेल तर तो कधीच टाळायचा नाही. कुणाचं काही आयतं स्वीकारायचं नाही. यश कधी कुणाला बहाल नाही, कोणी कुणाला यश असं बहाल करूच नाही. आणि यश ते स्वीकारणारे पण असं बहाल केलेलं यश कधी स्वीकारू नये, त्याचे परिणाम फार वाईट होतात. आम्ही ते नाही स्वीकारलं. आज खूप चांगल्या पातळीवर आमचं शिक्षण गेलेलं आहे. रोबोटिक्स मध्ये जिल्हा परिषदची शाळा 6वी पासूनची मुलं आंतरराष्ट्रीय रोबोटिक्स चॅम्पियनशिप मध्ये जातात. 33 देशांचे संघ असतात आणि 33 देशांच्या संघामध्ये जिल्हा परिषदच्या शाळेच्या एवढ्याशा दिसणाऱ्या पोरांचा संघ 4थ्या रँकवर येतो. आणि ज्यावेळेस आम्ही सांगायचो हा संघ कुठला आहे त्यांनी विचारल्यानंतर, आम्ही ज्यावेळेस सांगायचो हा जिल्हा परिषदचा गव्हर्नमेंट स्कूलचा संघ आहे, तर ते म्हणायचे संयोजक की तुम्ही काहीतरी खोटं सांगताय, असं नसेल. ते आमच्या परस्पर जाऊन आमच्या मुलांना विचारायचे. तो असेंबल करणं, त्याच्यावर प्रोग्राम करणं, त्याच्यासाठी कोडिंग लँग्वेज शिकणं, या सगळ्या गोष्टी आज शाळेतल्या मुलांना 4 कोडिंग लँग्वेज येतात. C, C++, पायथॉन आणि HTML. 6वी ते 9वी. जगातल्या वेगवेगळ्या आपल्या स्थानिक हिंदी, मराठी, इंग्रजी, संस्कृत, फ्रेंच आणि जॅपनीज 6 भाषा मुलं बोलू शकतात. जो विषय इथं बिहारच्या आनंद कुमार सरांचा सांगितला गेला मगाशी, त्या संदर्भात आमचा जो परिसर आहे शिक्रापूर परिसर, हा शिक्रापूर परिसर स्कॉलरशिपच्या परीक्षांच्या निकालाबाबत फार प्रसिद्ध आहे. आपल्याही कानावर असेल. राज्याची जी मेरिट लिस्ट असते त्याच्यामध्ये काही टक्के 15, 20, 25% मुलं ही शिक्रापूर परिसरातली असतात. इतका चांगला निकाल शिक्रापूर परिसराचा आहे. राज्याच्या स्कॉलरशिपच्या निकालामध्ये 5वीला 8वीला आमची मुलं असतात. पण आजही आमच्या तालुक्यामध्ये IIT ला सिलेक्ट झालाय असा मुलगा शोधून सापडत नाही. याला कारण काय असू शकतं? त्यानंतर त्याची जी हेळसांड झाली, त्याला
जिल्हा परिषदच्या शाळेतून शिकून पुढे गेल्यानंतर कुठंतरी त्याच्यावर दुर्लक्ष झालं, त्याला जे पाहिजे होतं ते वातावरण नाही मिळालं, ते एन्व्हायरमेंट नाही मिळालं, त्या सगळे ते सल्ले नाहीत मिळाले, याच्यामुळे त्याची ही परिस्थिती झाली. 10वी पर्यंतचा आपला जो अभ्यासक्रम असतो हे फार म्हणजे त्या मुलाचं कौतुक म्हणून त्याला दिलाय का काय असं वाटतं. त्याच्या बालमनावर विपरीत परिणाम होऊ नयेत म्हणून फार काळजी घेतली जाते 10वी पर्यंत. म्हणजे आपल्या वेळेचे 10वीचे पेपर जर बोर्डाचे आपण पाहिले नाही, आत्ताचा जर पेपर पाहिला तर फक्त औपचारिकता पूर्ण करायची का काय यांना पास करण्यासाठी, एवढंच आपल्याला वाटतं. आणि हे त्याच्या बालमनावरचे विपरीत परिणाम होऊ नयेत हे जे आपण जपतो, आणि 11वीला मात्र सगळी तत्व सोडून देतो आणि समुद्राच्या मध्यभागी त्याला सोडून देतो आणि तू तुझा किनारा शोध म्हणतो. 11वी 12वी प्लस एंट्रन्स एक्झामचा ज्यावेळेस त्याला अभ्यास करायचा असतो, हे एकतर मार्गदर्शन इथं कुठं आमच्या परिसरात मिळत नाही. आमच्या तिथला एक मुलगा, एका क्लासची एंट्रन्स एक्झाम त्याला द्यायची होती, मगाशी जसं सरांनी सांगितलं एंट्री करण्यासाठी, ती एंट्रन्स एक्झाम त्याला द्यायची होती आणि त्यातली काही गणित त्याला समजत नव्हती, म्हणून त्याला ज्या शिक्षकांनी शिकवलं त्या शाळेमध्ये गेला, हायस्कूलमध्ये, आणि त्या सरांना म्हटलं की 2-3 उदाहरणं मला समजून द्या. सरांनी पेपर पाहिला, त्याला म्हटले बस जरा मी आलो वॉशरूम वरून, आणि तिकडच्याच कोपऱ्यातून सर निघून गेले. सरांचा दोष नाही याच्यामध्ये, त्या लेवलवर कोणी काम केलेलं नाही, आपल्या इथे विचार केलेला नाही त्या लेवलवर. त्या लेवलवर जर विचार केला असता, त्याच्यावर जर काम केलं असतं, तशा काही सिस्टीम आपल्याकडे असतं तर सरांनी पण त्याला मार्गदर्शन केलं असतं. एकटे दुकटे सर पण करू शकत नाहीत. ह्या मुलांना पुण्याला जावं लागतं आमच्या इथून, आणि पुण्याला गेल्यानंतर तिथले कोर्स आणि त्याची फीज साधारण 4-5 लाखाच्या घरात असतं, 2 वर्षाचा खर्च. कोण जातं तिथं शिकायला? ज्यांच्याकडे 4-5 लाख रुपये आहेत अशी माणसं आपल्या मुलांना तिथं घेऊन जातील. ज्यांच्याकडे पैसे नाहीत ती मुलं याच्यातून बाद होतील. मुलींना तिकडं राहायची व्यवस्था नाही, मुली तर आपोआपच या स्पर्धेतून बाजूला होतो. आणि ह्या सिस्टीम मध्ये जी मुलं तिथपर्यंत पोहोचतात, त्यांची राहायची व्यवस्था काय, त्यांची खायची व्यवस्था काय, पाहुणे तिकडे असतात, पण शहरांमधले पाहुणे हे 2 दिवसासाठी असतात, 2 वर्षासाठी नसतात. हा सगळा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यावर आम्ही विचार केला आणि निर्णय घेतला. एकतर अपयश येण्याची कारण काय काय आहेत? आपला थोडासा दुबळा अभ्यासक्रम, त्यापेक्षा दुबळी आपली शिकवायची पद्धत आणि योग्य मार्गदर्शन. 3 गोष्टी जर आपल्याला पुण्यात जाऊन ज्या पैसे देऊन मिळतात, ह्या जर आपल्याला आपल्या शाळेत उभ्या करता आल्या तर, विचार आपण चांगला केला, आपली नियत साफ असली की आपल्याला ही सगळी सृष्टी मदत करायला उभी असते. IIT मधून बीटेक झालेली, रशियामध्ये PhD केलेली माणसं व्हॉलेंटियर आमच्या बरोबर काम करतायत आता शाळेमध्ये. 6वीच्या वर्गापासून IIT साठी, नीट साठी, KVPY साठी, NDA साठी सगळीकडे उपयोगी पडेल असा एक फाउंडेशनचा अभ्यासक्रम आम्ही 6वीच्या वर्गापासून शिकवतोय मुलांना. मराठीचा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम आमची मुलं फार लवकर संपवतात. फार लवकर म्हणजे 1-3-4 महिन्यामध्ये. आणि मी शिक्षक हा अभ्यासक्रम संपवतायत असं नाही म्हटलं, मी मुलं संपवतात म्हणतोय. मुलं स्वतः शिकू शकतात ह्या तत्वावर आम्ही विश्वास ठेवतो. शिक्षक हा त्याचा मार्गदर्शक, त्याला मदत करणारा असतो. मुलं स्वतः शिकू शकतात आणि मूल स्वतः शिकत असतं, भले पुढे शिक्षक असो किंवा नसो, शेवटी जो त्याचा शिकत असतो. हा सगळा अभ्यासक्रम संपून गेलेला असतो आमचा लवकरच. मग फाउंडेशन कोर्सचा अभ्यासक्रम आम्ही आमच्या मुलांसाठी तिथं उपलब्ध करून दिलाय. गेल्या 3 वर्षापासून हा अभ्यासक्रम आम्ही राबवतोय. पहिली बॅच आमची 9वी मध्ये, त्या 9वीच्या मुलांनी त्यांचं 9वी पूर्ण करून 10वी पूर्ण केलेलं आहे.
आणि आता 10वीच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करतायत आणि फाउंडेशन कोर्स त्यांचा मेन्स 12वी पर्यंत पूर्ण केले आत्ताच. आता 10वीची परीक्षा चालू असताना ती ट्रायल बेसवर तेच पेपर घेऊन झेरॉक्स करून त्याच दिवशी दुपारी 10वीची परीक्षा देतील, स्वतःला चेक करतील. त्यांच्या दृष्टीने तो निकाल समाधानकारकच येणार आहे. मग तो विषय सगळा बाजूला ठेवून देऊ, फोकस करू आम्ही JEE वर, एंट्रन्स एक्झामवर. आणि आमच्या हातात तिथून पुढे 3 वर्ष असणार आहेत. मी या ठिकाणी खात्रीने सांगतो आणि तो निकाल आल्यानंतर मी परत इथं येईल. आम्ही निकाल आणणार आणि गोरगरिबाच्या मुलाला अजिबात खर्च न करता स्वतःच्या घरी राहून अशा पद्धतीची शिक्षण देण्याची व्यवस्था वाबळेवाडीकरांनी वाबळेवाडीच्या शाळेत सुरू केलेली. त्या मुलांकडे रोज त्यांच्यामध्ये जो बदल होतोय तो आम्ही रोज पाहतोय आणि खात्री वाटते की ज्या पद्धतीने हे सगळं चाललंय हे नक्कीच आपल्याला जे अपेक्षित यश आहे तिथपर्यंत घेऊन जाणार. आणि केवळ एंट्रन्स एक्झाम, त्या परीक्षा, ती स्पर्धा ह्याच पद्धतीने, ह्याच अँगलने आम्ही याच्याकडे पाहत नाही. जसं मी मगाशी सांगितलं की आम्ही मुलांचं ऐकतो, तसं दुसरी एक गोष्ट आमच्या शाळेमध्ये की मुलांना आवडीच्या क्षेत्रामध्ये काम करता येतं. त्याला जे आवडतं त्या क्षेत्रामध्ये त्याला काम करायला आणि ते पण परिपूर्ण लेवलचं काम करायला त्याला वाव असतो. एकच उदाहरण सांगतो. ज्याला रोबोटिक्सची आवड आहे, इंजिनिअरिंग कॉलेजला मिळणार नाहीत अशा रोबोटिक्सच्या लॅब शाळेमध्ये उभे आहेत. ज्याला संगीताची आवड आहे, सुसज्ज संगीत कक्ष शिवाय रेकॉर्डिंग स्टुडिओ शाळेमध्ये त्यांच्यासाठी उभा करून दिलाय. एक संगीतकाराची जशी टीम असते आणि संगीतकाराचं जसं काम चालतं तशा पद्धतीचं काम आमच्या मुलांचं तिथं चालू असतं. ॲनिमेशन करतात मुलं, 3D प्रिंटरवर काम करतात मुलं, ड्रोनची प्रॅक्टिस करतात मुलं, CNC मशीनवर आत्ताच काम करतात मुलं. कुठलीही गोष्ट अशी सुटत नाही की जी पुढच्या 20 वर्षानंतर ज्या टॉप 10 मध्ये जी क्षेत्र असतील आपल्या शिक्षण व्यवस्थेमधून आपण जर पाहतो जगाकडं, त्या जगामध्ये पुढच्या 20 वर्षानंतर जी क्षेत्र टॉप 10 ला असतील असं आपल्याला वाटतं, त्या क्षेत्रामध्ये आजच काम चालू आहे. ज्यावेळेस ही मुलं शिकतील, त्यांची डिग्री घेतील, पुढे येतील, त्यावेळेस त्यांना अजिबात बिचकल्यासारखं होणार नाही जे आज मुलांना होतं. आज डिग्री घेतलेल्या मुलाला जर आपण विचारलं काय ठरवलंय, तर तो म्हणतो पाहू आता. इतक्या दिवस काहीही पाहिलेलं नसतं, इथून पुढे पाहायला सुरुवात होते. ज्यावेळेस तो जगाकडे पाहतो त्याच्या लक्षात येतं की हे जग बल तिकडे गेलं आणि माझी शाळा मला पण तिकडे घेऊन गेली. ह्या मुलांच्या बाबतीत असं होऊ नये याची आम्ही पुरेपूर काळजी घेतो आणि आपल्या सगळ्या शाळांनी ही काळजी घेतली पाहिजे. का असं, तर ज्यावेळेस समजा शहरामध्ये आपली मुलं जातील, एखाद्या मॉलमध्ये जातील, एखाद्या प्रदर्शनात जातील, नवीन तंत्रज्ञान पाहतील आणि तो सगळा झगमगाट पाहत असताना त्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या डोक्यात ज्यावेळेस आपली शाळा येईल आणि ती जर फारच सर्वसाधारण असेल तर त्याला असं वाटतं की जग एका बाजूला चाललंय, शाळा भलत्या बाजूला चालली, आपला शहाणपणा याच्यातच आहे की त्यांच्या नादी नाही लागलं पाहिजे. आणि मग आपण म्हणतो की मुलं फार असं झालंय, मुलं दुर्लक्ष करतायत. मुलं दुर्लक्ष नाही करत, मुलं योग्यच मार्गाने आहेत. कारण आपल्याकडे लक्ष द्यावं असं त्यांना एकही गोष्ट अशी आपल्यात सापडत नाही की त्यांनी आपल्याकडे लक्ष द्यावं. जर समजा त्यांना असं वाटलं की ही माझी शाळा, जगात दिसलेल्या प्रत्येक गोष्टीचं रिफ्लेक्शन मला माझ्या शाळेत पाहायला मिळतंय, जगात दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीला त्याचा अभ्यास करण्याची, त्याच्यावर विचार करण्याची आणि त्याच्यावर संशोधन करण्याची मला माझ्या शाळेत सुविधा उपलब्ध आहे, मग त्याला विश्वास वाटतो की मला घडवण्यासाठी माझी शाळा समर्थ आहे. आणि मग तो आपल्यावर लक्ष देईल, मग तो शाळेमध्ये सिरियसली सहभागी होईल, इंटरेस्ट घेईल. तर त्याच्यासाठी हे वातावरण निर्माण करणं हे आपलं काम, शिकवणं हे आपलं काम नाहीच आहे. गुरुजींना सगळं येतं
आणि मी सांगतो तसंच तुम्ही करा असं जर आपण म्हटलो तर काही बाबतीत हे विधान तर्काशी जुळत नाही. जर गुरुजींना सगळं कळतं तर मग विमानाचा शोध राईट बंधूंच्या गुरुजींना लागायला पाहिजे होता. गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटनच्या गुरुजींना लागायला पाहिजे होता. हे कळतच ना, विद्यार्थ्यांनाही कळतं. त्यांना स्वतःची एक विचार करण्याची दिशा असते. ह्या गोष्टी आपण मान्य केल्या पाहिजेत. शाळेमध्ये इतकं सगळं काही चालतं, त्यातल्या कदाचित सगळ्या गोष्टी मला पण कळत नाही, पण त्यांना एक जी मुभा दिलेली आहे आम्ही तिथं की तुम्ही काम करत राहा, तुम्ही शिका, आम्ही तुमच्या बरोबर आहे. हा एक शिक्षण प्रवाह असू शकतो. आणि दुसरा शिक्षण प्रवाह जो परंपरेने आपल्याला घालून दिलाय की तिथं शिक्षक मुलांना म्हणतो सगळे माझ्या पाठीमागे ओळीत या, मी सांगतो तेच करा, मी म्हणतो तेच खरं आणि मी नेईल तिकडच या. तिथं आपल्याला ही संधी देता येत नाही मुलांना. दिशा वेगळ्या आपण घेऊन देत नाही, गती आपण त्यांना त्यांच्या मनाची घेऊन देत नाही. तिथं तो प्रॉब्लेम आहे. मग दुसरी पद्धत, पहिली सांगितलेली पद्धत याच्यासाठी चांगली आहे की तुम्ही चला, मी आहे तुमच्या बरोबर. मग जो तो ज्याच्या त्याच्या दिशेने जाईल, ज्याच्या त्याच्या गतीने जाईल. ज्याला गतीचा प्रॉब्लेम येईल तो परत आपल्या जवळ येईल, त्याच्या अडचणी आपण दूर करू, परत त्याला सोडू बाकीच्यांशी स्पर्धा करायला. हे सगळं होऊ शकतं शाळेमध्ये. मुलांना फार त्यांच्या भावनेबरोबर आपलं नातं असलं पाहिजे. नुसतं शारीरिक नातं हे कुणाशीच चालत नाही, ना ग्रामस्थांशी चालत, ना मुलांशी चालत. मी शिक्षक आहे, तुम्ही विद्यार्थी आहे, माझं काम हे आणि तुमचं काम हे नाही चालत. मी मुख्याध्यापक आहे आणि हे ग्रामस्थ आहे. हे नातं शाळा कधी मोठं उभी करू शकत नाही. आपलं मुख्याध्यापक म्हणून, शिक्षक म्हणून आपलं ग्रामस्थांशी एक पर्सनल रिलेशन, जिव्हाळ्याचं नातं, भावनिक नातं असं बनलं पाहिजे की आपल्या एका हाकेला ओढ देऊन, आपल्यावर विश्वास ठेवून शाळेमध्ये जे पाहिजे ते या ग्रामस्थांनी केलं पाहिजे. मुलांचं ना आपलं असं बॉन्डिंग पाहिजे. मग अशा आपला विषय चालला होता ना की कोण कसं शिकतो. मुलं शिकतील का नाही शिकणार हे बाकी कशावरच ठरत नाही. शिक्षकांचं मुलाचं नातं कसं आहे त्याच्यावर ठरतं. ते नातं जर जिव्हाळ्याचं असेल, ते नातं जर प्रेमाचं असेल, ते नातं जर आपुलकीचं असेल, तर तो शिक्षक शिकवायला लागला, त्याला इमारत नसू द्या, त्याच्या हातात कुठलंही काही साहित्य नसू द्या, तो हातवारे करून जरी बोलला तरी जिव्हाळ्याचं नातं असणारी मुलं त्याच्या हातामध्ये जगातलं सर्वोत्तम शैक्षणिक साहित्य असा समज करून घेतील आणि शिकतील. ते नातं आपलं आणि त्यांचं तयार झालं पाहिजे पहिलं, तरच ती मुलं शिकणार, तरच ती मुलं आपल्यावर विश्वास ठेवणार. एक प्रकारचं हिप्नॉटिझम असतं असं समजते. संवादामध्ये सांगितलं जातं ना, आता सगळेजण गाढ झोपतील आणि जातात ना झोपे. आता जे झोपले ते उभे राहतील, पुढे येतील, मी तुम्हाला जिलेबी देतोय ती खा, आणि देताना मिरची देतो हातात. संमोहनाचे प्रयोग सगळ्यांनी पाहिले असते. ती मिरची खात असताना, जिलेबी खाताना जो तृप्तीचा भाव चेहऱ्यावर असतो, तो भाव त्याच्या चेहऱ्यावर मिरची खाताना असतो. आणि कशी लागली जिलेबी, गोड लागली म्हणतो. इतकं आपण त्यांचा ताबा घेतला पाहिजे. आणि प्रेमाशिवाय हा ताबा घेतला जाऊ शकत नाही. सरळची गोष्ट आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्याचं नातं हे किती कृत्रिम आणि किती नैसर्गिक त्याचा मी फारसा कधीच विचार केला नाही. त्यांच्यात आणि आपल्यात एकच नातं काम करतं, ते असतं माणुसकीचं नातं. गेटच्या आतमध्ये आल्यानंतर ही जगातली सगळ्यात सुरक्षित जागा आहे माझ्यासाठी, हे मुलाला वाटलं पाहिजे. गेटच्या आतमध्ये आल्यानंतर माझी जी बाहेर नाती आहेत सगळी, आई वडील भाऊ बहीण काका मावशी मामा मामी, जी काही नाती असतील ती सगळी नाती एका शिक्षकात दिसली पाहिजेत आतमध्ये आल्यावर. बाहेर आपण तत्वांच्या नुसार बोलताना समता आणि समानता आणि सगळी तत्व फार पाठ केलेली असतात. आपण हे सगळं बोलत असतो. वागताना कधी कधी प्रॉब्लेम होतो, मगाशी सांगितलं तसं.
पण शाळेमध्ये मात्र नॅचरली हे सगळं आपल्या प्रत्येक कृतीत, प्रत्येक उक्तीत आपल्यामध्ये असलं पाहिजे. आपल्या शाळेमध्ये कोण श्रीमंताचा मुलगा असेल, कोण गरीबाचा मुलगा असेल, कोण वेगवेगळ्या जाती धर्माचा मुलगा असेल, पण गेटच्या आतमध्ये आला की ती वेगळी दुनिया आहे, ती जादूची दुनिया आहे. ती बाहेरची काहीच संदर्भ तिथं लागू नाही झाले पाहिजे. आणि सगळेजण समान तिथं आल्यानंतर आपल्यासाठी हे वातावरण जर आपण निर्माण केलं तर ही मुलं आपल्याकडं एका वेगळ्या आणि चमत्कारिक दृष्टीने पाहत असतात. त्यांच्यासाठी त्यांच्या जीवनातली सगळ्यात मौल्यवान ठेव गुरुजी असतो. आपण मुलांना शिकवतो, आपण मुलांना घडवतो, वेगळं काहीच करत नाही, त्यांना आपल्यासारखं बनवतो. आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. मूल आपल्यासारखं बनत असतं, शिक्षकासारखं. कुठले संदर्भ तिथं नसले पाहिजेत. मी जसं सांगितलं की गेटच्या आतमध्ये ती जादूची दुनिया, बाहेरचे कुठलेही संदर्भ, धर्माचे संदर्भ आले नाही पाहिजेत, शासनाचे संदर्भ आले नाही पाहिजेत, कुठलेच. मुक्त विचाराची मुलं. 21व्या शतकातली जी कौशल्य सांगितली जातात, क्रिटिकल थिंकिंग, क्रिएटिव्ह थिंकिंग, कोलॅबरेशन, कम्युनिकेशन, याचा विचार करून, याचा अंतर्भाव करून एक वेगळ्या पद्धतीने मुक्त विचारसरणीत विचार करणारी मुलं शाळेमध्ये आपल्या तयार झाली पाहिजेत. धर्म असेल, सरकार असेल, हे फार मोठी यंत्र आहेत आणि प्रत्येकाला वाटतं की ह्या यंत्रामध्ये फिट होणारी नट, स्पेअर पार्ट्स तयार झाली पाहिजे शाळेमध्ये. पण ते फार घातक आहे. मी जसं सांगितलं की मुक्त विचारसरणीने मुक्तपणे विचार करणारी मुलं जर शाळेमध्ये निर्माण होतील तर ह्या जगावर उपकार करू आपण. जगावर उपकार करू. मी देशावर आणि राज्यावर सुद्धा नाही म्हटलो, तो सुद्धा संकुचितपणा होईल. या जगावर उपकार होतील आपले. आजपर्यंत निर्माण झालेले सारे प्रश्न, आज आपल्या देशामध्ये, जगामध्ये जे प्रश्न निर्माण झालेले आहेत, ज्या अडचणींना आपण सगळेजण सामोरे जातोय, ते सगळे प्रश्न शाळेतून जन्म घेतलेला आहे त्यांनी. कुठं ना कुठं प्रत्येक जण जो वाईट विचारावर गेलाय, वाईट मार्गावर गेलाय, कुठं ना कुठे याची पाळमुळं आणि बीजे शाळेमध्ये. उदाहरणार्थ आपण पाहू, इकडे बसलेली हुशार मुलं, इथं बसलेली मध्यम मुलं, आणि हे आहेत ना, हे अप्रगत बसलेले आहेत. जाहीर बोलतो आपण, आणि सगळेजण जाहीरपणे खेळ हसून त्यांचं टर उडवतात. त्यावेळेस त्यांच्या डोक्यामध्ये चाललेलं असतं, प्रत्येकाची वेळ येते, आज आमची वेळ नाहीये, आल्यानंतर गुरुजींसहित सगळ्याकडे बघून घेतो. बघतात, फार ज्यांना वाईट अनुभव येतात ते आणखी काहीतरी वेगळ्या मार्गावर जातात. त्यांना व्यक्त होण्यासाठी, त्यांना समजून घेण्यासाठी ह्या जगामध्ये कोण नाही, अशा पोरांना आपण आहे. आणि ही काय फार गरिबाची मुलं वगैरे असतात असं समजायचं कारण नाही. आजकाल फार श्रीमंतांच्या मुलांना त्यांचं सुद्धा ऐकायला कुणीच नाही. आपली एकंदर कुटुंब व्यवस्था आणि या सगळ्याचा विचार केला तर हे सगळं शाळेमध्ये घडू शकतं. जसं मी सांगितलं की सगळ्या प्रश्नांची निर्मिती शाळेत आहे, पण एकच आशेचा किरण असा आहे की ह्या सगळ्यावर उत्तर शाळेतच मिळू शकतं. दुसऱ्या कुठल्याही गोष्टीमध्ये काहीही करा, ही ती फक्त मलमपट्टी होईल. वरून आतून आजार घालवायचा असेल तर शाळेतूनच घालवावं लागेल, आणि तो शिक्षक म्हणून आपल्यालाच घालवावं लागेल. आपण फार आउट ऑफ बॉक्स जाऊन आता विचार केला पाहिजे सगळ्या गोष्टींचा. आपली नोकरी, बापूंनी जसं सांगितलं की व्यावसायिक शिक्षक आणि आदर्श शिक्षक, खरोखर त्या पद्धतीचं वर्गीकरण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या कधी झालं नाही पाहिजे. मी तर असं समजतो की फार जन्म पुण्य केलं असेल आणि म्हणून आपल्याला शिक्षक म्हणून जन्म मिळाला असेल.
कोण मंदिर उभं करेल, कोण काय उभं करेल, आपण आयुष्य उभी करतो माणसाचे. आणि ती आयुष्य उभी करणं आपल्या हातात दिलंय नशिबाने. त्या बाबतीत आपल्याकडून कुठेही कंजूशी होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. शाळेमध्ये अशा पद्धतीचं वातावरण मिळालं की मग जसं बापूंनी उल्लेख केला की पहिली 32 मुलं होती, आता 610 मुलं शिकतायत शाळेमध्ये आणि 4000 मुलांची वेटिंग लिस्ट आहे जिल्हा परिषदच्या शाळेला, मराठी माध्यमाच्या शाळेला. पण असं मराठी माध्यमाची शाळा की जिथं जगातल्या 6 भाषा बोलल्या जातात, इंग्रजी तर सोडा, तिथं अशी बोलतात आमची मुलं तर कॉन्व्हेंटच्या पोरांना पण बोलता येत नाही. तसं कुठलीच गोष्ट तडजोड नाही करायची कुठल्याच, आपल्या समोर आहे, आपल्या जबाबदारीवर आपल्यावर विश्वास ठेवून आलेली आहे ती पोरं तिथं. त्यांना कुठलीच गोष्ट अशी 2 नंबरची नाही गेली पाहिजे. आणि जर ती तडजोड करावी लागली तर आपण आपल्या आयुष्यात अयशस्वी झालो असं आपल्याला समजलं पाहिजे स्वतःला. आणि अयशस्वी होणं एक बखरी मधला धडा होता आपल्याला सगळ्यांना, आठवत असेल तुम्हाला, आपेश मरणाहुनी ओखटे. ते मरणापेक्षा वाईट असतं जर आपण अपयशी झालो तर. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या विश्वासावर जर ती मुलं तिथे आहेत तर त्यांच्यासाठी जे काय करायचं ते आपण करायचं, आपल्यापासून सुरुवात करायची. आपण केलं की होतं सगळं, पण आपण म्हणजे कोण, हे दिसणारं शरीर हे आपण नाही. सुरुवात व्हावं लागते त्याच्या आतमध्ये असणाऱ्या आत्म्यापासून, आणि त्याचा आवाज फार मोठा असतो. आजपर्यंत ज्यांच्या ज्यांच्या आत्म्यांनी काम करायला सुरुवात केली, जग ऐकत बसलं, सगळं ते जग पाहत बसलं. 600 मुलं, 600 पेक्षा जास्त मुलं शाळेत आहेत, 4000 पेक्षा जास्त मुलं वेटिंगला आहेत. प्रश्न असतो ना आपल्या पुढं की मराठी माध्यमाची शाळा. काल वाशिमला गेलो होतो आणि तिथे एक केंद्र प्रमुख होते, ते म्हणले माझ्या केंद्रामध्ये फार का चांगलं काम चाललंय सर. एक शाळा तर अशी आहे की तिचा पट वाढला, मराठी माध्यमाची जिल्हा परिषदची शाळा असून तिचा 50 ने पट वाढला. म्हणजे सांगताना पण आपण कशी गडबड करतो बघा, जिल्हा परिषदच्या असून मराठी माध्यमाची असून. म्हणजे हा मोठेपणा आहे का कमीपणा आहे, काय करतोय आपण नेमकं. आम्ही जाहीर सांगतो, आमची मंडळी सगळी जाहीर सांगतात. कुठेही जा, 15-16 CBSE आणि ICSEच्या मोठमोठ्या शाळा आहेत चक्रापूरला. कुठेही जा, कोणत्याही शाळेत जा, रँडमली कोणत्याही मुलाला जवळ बोलवा, त्याला त्याचं नाव विचारा, त्याचं नाव आम्ही आमच्या वेटिंग लिस्ट मध्ये दाखवून देतो. ज्या वेळेस आमच्याकडे प्रवेश मिळत नाही त्यावेळेस मुलं तिकडे जातात. त्यांची एक कमिटी असते, आमच्या तालुक्याची एक कमिटी झालेली आहे खाजगी शाळावाल्यांची. त्यांच्या कमिटीतला एक झालेला चर्चेचा विषय, त्याच्यात एक मित्र आहे माझा, त्याची पण शाळा आहे, तर त्यांनी मला तो रेकॉर्डिंग करून आणून दिलेला आहे तो माझ्याकडे. त्यांच्या मीटिंग मध्ये चर्चा झालेली अशी आहे, एक जण त्यांचे जे अध्यक्ष आहेत तालुक्याचे ते म्हणतायत अरे नशीब माना त्या वाबळेवाडीच्या लोकांना शाळेला अजून जमीन नाही ना, ते एकाच वर्षात सगळ्यांना पोते बांधतील. हे चित्र आपण आपलं उभं केलं पाहिजे. 7 वर्ष नाही लागले आम्हाला कामाला, 2.25 वर्ष फक्त काम केलं आम्ही. 2.25 वर्षात हे सगळं काम उभं राहिलं. आणि आम्ही तरी अंधारात प्रवास करत होतो, सगळा प्रवास अंधारात होता. आम्हाला ही काम आमची बाहेर सुद्धा कधी सांगता येत नव्हती, कारण जर बाहेर सांगायला गेलो आणि त्याच्यावर जर कोणी प्रतिप्रश्न केला किंवा काही प्रॉब्लेम उभे राहिले तर तोपर्यंत आमची वाडी पण छोटी होती, आमची शाळा पण छोटी होती, आम्हाला ते शक्य झालं नसतं, पेलवलं नसतं आम्हाला. ते पडद्याआड काम केलं आम्ही सगळं ते. पण कुठल्या सिस्टीमचा आधार नव्हता, कशाचाच नव्हता. संघर्ष करायची ताकद नव्हती असं मी म्हणणार नाही, पण संघर्ष करण्याची वेळ नव्हती आमची.
आणि त्यातून ते शांत बसून काम करत जाताना एक गोष्ट आम्हाला जाणवली की तो संघर्ष करीत बसायला जेवढा श्रम लागतात, जेवढा वेळ जातो, तो वेळेचा आणि श्रमाचा अपव्यय करण्यापेक्षा आपण आपल्या तेवढ्या वेळात काम उभं करू शकतो. आम्ही ते उभं केलं. आज आमच्या मुलांचा आमच्यावर विश्वास आहे. 9वीच्या मुलांना 9वीच्या वर्गाला आमच्या परमिशन नाही शासनाची, कारण जिल्हा परिषदला ते देता येत नाही. आमच्या इकडे मराठवाड्यामध्ये ती व्यवस्था आहे. हायस्कूल आणि कॉलेज पण जिल्हा परिषदचे. आमच्या इकडे तसं नाही. तो कायद्यातली तरतूद आहे, धोरणात्मक निर्णय तो घेता येत नाही, आम्हाला ती मान्यता मिळत नाही. मुलांना एक दिवस आम्ही सहज विचारलं की आता तुम्ही जाल का मग दुसऱ्या शाळेत, कसं करायचं, असा असा प्रश्न आहे. थोडा वेळ त्यांनी आमचं ऐकलं आणि सांगितलं की तुमची कामं तुम्ही बघा, इथं येऊन बसायचं, रोज बसायचं, काम आमचं आम्ही करू, कुठं जाणार नाही. ज्या अडचणी असतात त्या सोडवायच्या तुमच्या तुम्ही बघायच्या. आमचं काम तुमच्या विश्वास ठेवण्याचं आहे, तुमचं काम ते काम करण्याचं आहे. 10वीचा अभ्यास त्यांनी करून टाकला, 12वीचा मेन्स करून टाकलं. त्यांच्या दृष्टीने कुठंच कमी नाहीत, आम्ही हटत नाही. शेवटचा पर्याय आमच्याकडे असा आहे, 17 नंबरने 10वीला बसवून, 17 नंबरने 12वीला बसवून, पण निकाल मात्र लावूनच दाखवू. आणि एकदा हा निकाल आम्ही दिला, सगळ्यांसमोर ठेवला, आज कदाचित आमचं कुणी ऐकणार नाही. आज तेवढी आमची तो आवाज आमचा तेवढा मोठा नाही, पण निकाल आमच्या हातात असल्यानंतर सगळेजण विचारतील काय करायचं सांगा. आणि मग गोरगरिबाच्या सर्वसामान्यांच्या मुलांच्या जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी कशा फुलवता येतील याचा सगळा एक रोड मॅप आम्ही यांच्या हातात देऊ शकतो आणि प्रत्येक ठिकाणी हे सुरू होऊ शकतं. आज बापूंनी सांगितलं की तुम्ही बाहेर जात चला, तुमचं हे ज्ञानाचं इतरांना सांगत चला. बापू, या ठिकाणी मी आपणास सांगू इच्छितो की आम्ही जिथं शक्य होईल, मला फार फिरणं शक्य होत नाही, तरी पण सुट्टीच्या दिवशी महाराष्ट्रात कुठेही जायची वेळ आली तर आम्ही जातो. आमचे ग्रामस्थ सतीश कोठावळे, सतीश वाबळे, त्यांच्याबरोबर आमची काही मुलं किंवा आणखी काही वेगळे ग्रामस्थ, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात ही माणसं जातात, गावागावात जातात. तिथं बदल केलाय. पोखरी सारखं गाव आहे की जिथं अवकाळी पावसाचा आलेला सगळा निधी विड्रॉलच्या त्या स्लिपवर सह्या करून शाळेकडे देऊन टाकलं लोकांनी. 52 लाख रुपये यांच्या उपस्थितीत शाळेला दिले. तिथं आम्ही त्यावेळेस कार्यशाळा घेतली होती. त्या कार्यशाळेच्या नंतर आम्ही तिथं उपस्थित असताना त्या गावातले, ते वैजापूर तालुक्यातलं असं गाव आहे की त्या तालुक्याचे सगळ्या पक्षाचे अध्यक्ष त्याच गावातले होते. बाळूबाबा भोसले असतील, सगळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष त्याच गावातले, शिवसेनेचे अध्यक्ष त्याच गावातले, वंचित आघाडीचे अध्यक्ष त्याच गावातले, सगळेजण एकत्र कोपऱ्यात बोलत होते. सगळी लोक त्यांच्याकडे बघायला लागली. का चकित होऊन बघतात आम्हाला कळलं नाही. नंतर शेजारी प्रदीप भोसले बसले होते, त्यांनी सांगितलं यांचं, ह्या चौघांचं एकमेकांशी बोलणंच होत नव्हतं अजून कधीच, यांचा वाद होता ह्या पक्षीय राजकारणामुळे. आणि मग ते काय करतात, त्यांचं थोड्या वेळ बोलणं झालं, त्यांनी सगळ्या पक्षांच्या पाट्या तिथून उपटून घेतल्या, ठेवून दिल्या आणि जाहीर केलं पुढे येऊन चौघांनी गळ्यात हात घालून, आजपासून संपलं सगळं, आता फक्त शाळा आणि शाळा. बोरसर मधलं गाव तीच परिस्थिती, चंद्रपूर मधली गावं तीच परिस्थिती. वाबळेवाडीच्या शाळेत व्हिजिट आल्यानंतर तिथं हे सगळं पाहिलं. पाहतानाच आम्ही व्हिजिटला बोलवतानाच असं बोलवतो, व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत आणि शिक्षक, मुख्याध्यापक ह्या सगळ्यांनी एकत्र या. दर शनिवारी 2,000 ते 3,000 लोक व्हिजिटला असतात. असे गेले 3-4 वर्ष चालले. इतक्या मोठ्या प्रमाणावर बदल होतोय, खूप चांगल्या पद्धतीने काम पुढे जाते. आणि अजून एक गोष्ट मला आवर्जून नमूद करावीशी वाटते, मी फारसा पुढे जात नाही, कारण मला शाळेत थांबलंच पाहिजे. कधी संधी असेल किंवा वेळ, काही काम नसेल महत्वाचं, तर मी यांच्या बरोबर जातो. पण ही जी माणसं महाराष्ट्रभर फिरतात, एक वेगळी गोष्ट करतात, एक नवा पैसा सुद्धा कुणाचा घेत नाही, स्वतःच्या खर्चाने फिरतात.
बदल होतोय, बदल नक्की होईल. आपल्या लोकांचा सार्वत्रिक एक गुणधर्म असा असतो की फार असं सांगून कुणी कुणाचं ऐकत नाही, पण एखादी गोष्ट पाहिल्यानंतर मात्र केल्याशिवाय राहत नाही. त्याच पद्धतीला, त्याच गुणधर्माला हात घालून हे सगळं काम तिथं उभं राहते. आज ज्या वाबळेवाडीने पाहुणेरावळे जेवायला घालायचे बंद केले, त्या पाहुणेरावळ्यांच्या गावात गेल्यानंतर वाबळेवाडीच आहे म्हटल्यानंतर ज्या कुतूहलाने माणसं यांच्याकडे पाहतात, यांनी आजपर्यंत केलेलं सगळं योगदान आणि सगळी कामं, सगळं श्रमदान भरून पावतात ही माणसं. शाळेमधल्या मुलांना कार्यशाळेला बाहेर घेऊन जातात माणसं की सांगा तुम्ही कसं शिकता. 1500 शिक्षक पुढे बसलेले असतात आणि मुलं दिवस दिवस त्यांना सांगतात की आम्ही असं शिकतो. सगळेजण तिथं कामाला लागलेले आहेत आणि प्रत्येकाची स्वतःचा खर्च करून हे सगळं करायची तयारी का. एक वाबळेवाडी होऊन चालणार नाही आपल्याला, एक महाराष्ट्र होऊन सुद्धा चालणार नाही आपल्याला. आपल्या देशाची शिक्षण व्यवस्था जिथं कुठं प्रॉब्लेम आहे, मग अशी कृष्णमूर्ती साहेबांचं उदाहरण सरांनी सांगितलं, बापूंनी सांगितलं. त्यांनी एका ठिकाणी लिहिलेलं आहे की जर हा समाजामध्ये प्रॉब्लेम दिसतोय तर शिक्षण व्यवस्थेत कुठंतरी बुनियादी डिफेक्ट राहून गेलेला आहे, त्याच्यावर काम झालं पाहिजे. आणि ते काम करायला कोणी बाहेरची माणसं करणार नाहीत, शिक्षण तज्ञ करणार नाहीत. जे शिक्षक आहेत तिथले त्यांनी आणि ज्यांना शिक्षणाबद्दल आस्था आहे अशा पालकांनी मिळून हे काम केलं पाहिजे. ही लोक चळवळ झाली पाहिजे. ही फक्त पाठांतराची आणि थेरॉटिकल ज्ञानाची चळवळ नको, ही लोक चळवळ झाली पाहिजे. गावागावात, शाळेत उभी राहिली पाहिजे. फार वेळ लागत नाही. सगळे संघर्ष करून 2.25 वर्षामध्ये आम्ही हे काम उभं केलेलं आहे. आज तर रोडमॅप तयार आहे. शाळा कशी उभी राहू शकते त्याचा पण रोडमॅप, शाळेमध्ये आपण कसं शिकवायचं, कसं मुलांनी शिकायचं याचा पण रोडमॅप नंदकुमार सर असतील, शिक्षण विभाग असेल, शिक्षण विभागाने 8 अधिकारी तिथं मुक्कामाला ठेवून ते सगळं तयार करून घेतलेलं आहे. आज हे सगळं तयार आहे. 1 वर्षामध्ये आज आपण जर ठरवलं तर ह्या जूनला जर आपण काम चालू केलं तर पुढच्या जूनमध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिक्षकाने जर काम चालू केलं आणि त्या शिक्षकांना त्याच्या ग्रामस्थांनी जर साथ दिली, 1 वर्षामध्ये महाराष्ट्र ह्या भारत देशाच्या अग्रभागी असेल. शिक्षणात क्रांती होऊ शकते आणि ती क्रांती अवघड अजिबात नाही. आम्ही सगळ्यांनी खूप सहज हे सगळं केलेलं आहे, एन्जॉय केलेलं आहे सगळं काम. आम्ही फारसा वेळ त्यासाठी द्यावा लागत नाही, फारसं श्रम त्याच्यासाठी करावं लागत नाही. यश मिळालं की माणसाला उगाच सांगायची सवय असते की फार अवघड असताना आम्ही खूप त्रास भोगला. तसं काहीच नाही. हे फार सोपं काम आहे, फार छोटं काम आहे. आणि काय साऱ्या गावाने तिथं एकत्र येऊन अडकलं पाहिजे असं पण नाही. एक सिस्टीम पाहिजे, एक नियोजन पाहिजे. शिक्षकांनी ते नियोजन केलं पाहिजे, गावाने त्याला डोळे झाकून साथ दिली पाहिजे. गावाची एक भूमिका तिथं राहते की चालावा त्यांच्या पावलांनी पण पाहावं मात्र शिक्षकांच्या डोळ्यांनी. ही विश्वासपात्र एक चळवळ अशी जर गावागावात उभी राहिली आणि तेवढा विश्वास लोकांनी आपल्यावर ठेवावा म्हणून जर शिक्षकांनी आपल्या स्वतःच्या प्रतिमा तिथं त्यांच्या पुढे तशा सादर केल्या. कारण विश्वास आपल्यावर, विश्वास कुणी कुणावर असाच ठेवत नाही. सोन्यावर पण कुणी ठेवत नाही, तर त्याला जाळात टाकतील, त्याला ऍसिड मध्ये टाकतील, त्याची परीक्षा घेतील आणि त्या सगळ्या परीक्षेत जर टिकलं तर मग नाकात घालतील, कानात घालतील, डोक्यावर मिरवतील. तसंच आपलं पण आहे. आपल्याला पण ह्या परीक्षा सगळ्यांकडून द्याव्या लागतात, चेक केलं जातं आपल्याला. आणि त्या सगळ्या परीक्षेमधून आपण जर उत्तीर्ण झालो तर मग आपल्याला आपला शब्द प्रमाण असतो तिथं आपण एका फार वेगळ्या शिक्षक ह्या नावाला खऱ्या अर्थाने साजेल अशा पद्धतीने आपण तिथं काम करू शकतो. लोकांच्या, मुलांच्या मनाबरोबरच लोकांच्या मनावर पण काम करायची आपल्याला तिथं संधी मिळते मग. आणि तसा शिक्षक काय फक्त मुलांसाठी नसतोच. आम्ही असं ठरवून घेतलेलं आहे की आपल्या शाळेची सीमारेषा कोणती, आपल्या गावाच्या शिवेपर्यंत. आपला शाळेसाठी वेळ कोणता,
शाळेला माझी गरज आहे, तो माझा शाळेचा वेळ. आणि आपले विद्यार्थी कोणते, तर छोट्या मुलापासून आबालवृद्धापर्यंत हे माझे विद्यार्थी. हे सगळं जर आपण ठरवून घेतलं, त्या पद्धतीने जर आपण काम केलं, तर हा विश्वास आपोआप तयार व्हायला सुरुवात होते. विश्वास हा त्यागातून तयार होतो. समाजात त्यागाची पूजा होती, भोगाची कधी आजपर्यंत पूजा नाही झाली. तो त्याग आपल्यामध्ये दिसला पाहिजे लोकांना. तो त्याग दिसत असताना ते त्यागाचं नाटक पण करता येत नाही. नाटक लगेच उघडं पडतं. तो एक इनबिल्ट सॉफ्टवेअर असतं ना आपलं प्रत्येकाचं, त्याच्यामध्ये ते टाकून दिलेलं असलं पाहिजे. त्या पद्धतीनेच आपण लोकांच्या समोर गेलो पाहिजे. आणि क्रांती करायची असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपण एक प्रॉपर पद्धतीने व्यवस्थितपणे त्याचं नियोजन करून, समाजाचा त्याच्यामध्ये विचार करून, त्यांच्यामध्ये आपण जगलेलो असलं पाहिजे. सगळ्या अडीअडचणी आपल्याला ज्यावेळेस माहीत असतील आणि माणुसकीच्या दृष्टीने आपण ज्यावेळेस ह्या अडीअडचणींचा विचार करतो आणि ह्याच्यातून सगळ्यातून आपल्याला समाजाला जर बाहेर काढायचंय असं आपण ठरवलं, तर ते ठरवलेलं पूर्ण करायला शिक्षका इतकी पॉवरफुल व्यक्ती या समाजात दुसरी कोणती नाही. मी सांगितलं तसं बाकीच्या इतर जी सगळी सिस्टीम आहेत आपल्या, ह्या मलमपट्टीच्या सिस्टीम आहेत. पण खऱ्या अर्थानं आतून बदल करायला शाळा आणि शिक्षक हीच एक सिस्टीम फक्त समाजाच्या इथून पुढच्या काळामध्ये उद्धार करण्यासाठी महत्वाची भूमिका त्याच्यामध्ये बजावू शकते. आपल्याला काम खूप मोठं आहे असं वाटू शकतं, पण काम मोठं नाहीये. मुळात हे कामच नाही. आपण याला काम म्हणू शकत नाही. एका वेगळ्या पद्धतीने आपल्याला याच्याकडे पाहावं लागेल. सगळं आपण असं जर ठरवलं की आपण पगार घेतो आणि 10 ते 5 तिथं जाऊन आपल्याला नोकरी करायची, ती गोष्ट आपल्यासाठी नाही आणि समाजासाठी नाही, कुणालाच आनंद देऊ शकणार नाही. याच्या पलीकडे जाऊन जर आपण विचार केला आणि पलीकडे जाऊन विचार करून त्या पद्धतीने जर आपण आउट ऑफ बॉक्स जाऊन काही करायचं ठरवलं, तर मात्र समाजालाही त्यातून आनंद मिळू शकतो, आपल्यालाही मिळू शकतो. आणि काम असंच असलं पाहिजे की जिथं दोघांनाही आनंद मिळतो.